प्रेक्षकांनो, आज या सपकाळ साहेबांनी मितालीला कन्व्हिन्स केलंय युवराजला पाहण्यासाठी आणि या डॉल्बीने युवराजला कन्व्हिन्स केलंय. त्यांनी छान दाखवलंय. पण आता सुरुवातीला आपण बघतोय धनंजय आज त्याचं उरलं सुरलेलं सुद्धा सगळं बोलून घेतोय. धनंजय म्हणतो, तुमच्या मितालीप्रमाणे आमच्या युवराजला सुद्धा स्वतःचं हॉटेल टाकायचं आहे, बिझनेस करायचा आहे. मितालीची आणि युवराजची आवड किती मिळतेच होते आणि बापूसाहेब त्या दोघांसाठी भांडवल टाकून देतील की. अहो सपकाळ साहेब, मिताली ताईंचं भविष्य उज्ज्वल आहे बरं का. काय वहिनी, बरोबर बोलतोय ना आम्ही. तर सपकाळ साहेबांच्या मिसेस म्हणतात, हो आम्हाला पटतंय पण आमच्या मितालीला पटायला पाहिजे ना. आज सपकाळ साहेब म्हणतात, तुमचं बरोबर आहे पण आमची मिताली खूप आधुनिक विचाराची आहे. तिला स्वातंत्र्य हवं असतं आणि आम्ही ना तिला ते वेळोवेळी देतो. तिचा नवरा कसा हवा, काय हवा, त्यासाठी ती खूप चॉईस करेल ना तिच्या मनाने. धनंजय म्हणतो, तुमचं अगदी बरोबर आहे, त्याच ठरवतील. पण मी फक्त हे म्हणतोय की त्या दोघांची जोडी चांगली जमून यायला पाहिजे बघा. नाही, मी म्हणतोय म्हणून नका पटवून घेऊ. तुम्ही मिताली ताईशी बोला, त्यांना विचारा, वाड्यावर आमच्या घेऊन या. अहो युवराज दादा बरोबर भेटीगाठी वाढल्या ना की आपसुकच प्रेम वाढेल. काय सहवासानं प्रेम वाढतं हो सपकाळ साहेब. तशा मिताली ताई कुठे आहेत? सपकाळ साहेब म्हणतात, तालुक्याचं मार्केट बघायला गेली आहे. धनंजय म्हणतो, वा वा, खूप छान. मनापासून सांगतोय सपकाळ साहेब, मी युवराजला ना मितालीसारखी मुलगी शोधून सापडणार नाही. ही सोयरी पक्की म्हणून समजा. लोभ ठेवा, बाकी काय, येतो मी. आता धनंजय तिथून निघून जातोय. पण पिंकीला मात्र फार टेन्शन आलंय. आता अर्थातच येणारच ना. आता ही त्याला काही सांगत नाही. त्याला तो युवराज तरी काय करणार, जावं सांगावं बाबा मी पिंकी आहे म्हणून, आणि बाबा तुझ्याच वडिलांनी मला मारलंय. आता हे सांगायला इतका वेळ कशाला लावायचा प्रेक्षकांनो. पण आता इकडे या चित्राचा पाय दुखू लागलाय आणि मोठ्या मोठ्याने गणत असते ती. सुशीलाबाई म्हणतात, काय ग, काय झालं. तेव्हा ही म्हणते, अहो आईसाहेब दुपारी ना त्या पोरीची लात बसली पोटरीवर, लई कळा येऊ लागल्यात. सुशीलाबाई म्हणतात, काही काही गोष्टी चांगल्यासाठीच होतात चित्रे. चित्रा म्हणते, अहो आईसाहेब खरंच दुखतंय हो. सुशीलाबाई म्हणतात, दुखत असेल ना, मी कुठे काय म्हटले तुला. ग एक पण पोरगी कामाची नव्हती. समजा कार्यक्रमाचा इचका करून टाकला त्या पोरीनं, केवढी मोडधोड करून टाकली. काम आवरून आवरून माझी कंबर ढिली झाली. आता तिथे निरी असते म्हणून त्या निरीला टॉन्ट मारताय. घरातल्या नोकरांचं काम आहे ना हे सगळं, पण ते नुसतं खायलाच मागतात. आता माईंचं डोकं उठलंय सुशीलांची बडबड ऐकून. त्या निरीला म्हणतात, निरे आमच्यासाठी चहा आणती का ग आलं घालून. निरी हो म्हणते. आता माईसाहेब सुशीलाला ओरडतात, काय ग सुशीले, हा काय डाव मांडला होता तू स्वयंवर वगैरे, मागचा पुढचा विचार करत नाही आणि काही पण करून ठेवते. आता चित्रा म्हणते, आईसाहेबांचं असंच असतं, एकदा का काही डोक्यात विचार घेतला की ते खुळच लागतं त्यांना. सुशीलाबाई चित्राकडे बघते रागाने. तेवढ्यात सुशीलाबाई चिडतात आता चित्रावर. डॉल्बी येतो खाली आणि म्हणतो, आईसाहेब तुम्ही काही म्हणा, मस्त एंटरटेनमेंट झालं. तसं पण चित्रा वहिनीचं एंटरटेनमेंट ऐकून कंटाळा आलेला आहे आम्हाला. आता चित्रा म्हणते, काय हो डॉल्बी भाऊजी, येड लागले का तुम्हाला. मला सांगा, एवढं सगळं केलं तरी भेटली का युवराज भाऊजींसाठी पोरगी. तेवढ्यात युवराज आलाय तिथे. लगेच ही चित्रा म्हणते, आहो भाऊजी बरं झालं तुम्ही आलात, तुम्ही सांगितलंच नाही. युवराज म्हणतो, काय सांगायचं होतं. तेव्हा चित्रा म्हणते, तुम्हाला कोणती पोरगी आवडली भाऊजी. युवराज आता रागाने बघतोय चित्राकडे. सुशीलाबाई म्हणतात, त्याला काय विचारतीस तू, मला विचार ना. मला तर एक पण पोरगी आवडली नाही, त्याला कसली आवडणार. आता हा डॉल्बी म्हणतो, मला ना ती हेल्मेटवाली फार आवडली. तिला बघून ना एकदम पिंकी वहिनीचाच भास झाला मला तिला पाहून. आता युवराज म्हणतो, ए थोबाड फोडी ना तुला, माझ्या बायकोची कंपॅरिझन कोणाशी केलीस तर डॉल्ब्या. आणि काय तमाशा चाललाय हा, आम्हाला न विचारता हे सगळं चालवताय ना तुम्ही. आम्ही शेवटचं सांगतोय, आम्हाला कुठल्याच पोरीबरोबर लग्न करायचं नाहीये. सुशीलाबाई आता लोणी लावताय युवराजला. ए बाबा, तुला कुठे म्हटलो आम्ही लग्न कर, बळजबरी केली का आम्ही. आणि तसं बी मला आता तुझ्या लग्नाची काळजीच राहिली नाहीये. साहेबांना ना तुझ्यासाठी लाखात एक पोरगी शोधली आहे. आता चित्रा लगेच उठून उभी राहते. गेला गेला तिचा पाय दुखायचा गेला आणि ते तिला आठवलंय आणि पुन्हा पाय धरून बसते आणि म्हणते, काय सांगताय, लाखात एक कोण पोरगी आहे. सुशीलाबाई सांगतात, सपकाळ साहेबांची मुलगी मिताली, फॉरेन रिटर्न आहे ती पोरगी. आता माईसाहेब म्हणतात, काय बातचीत नाही, काही नाही, कसं काय ठरवलं तुम्ही हे सगळं. युवराज आता खूप चिडतो. पण धनंजय खाली येतो आणि म्हणतो, सोयरीक पक्की झाली म्हणूनच समजा. युवराज म्हणतो, आईसाहेब. चित्रामध्येच बडबड करायला लागते, अहो युवराज भाऊजी विचार करा पक्का, मितालीवरच मारा शिक्का. युवराज चिडतो आणि म्हणतो, आमची बायको जिवंत असताना कसं काय तुम्ही आमच्या लग्नाचा विचार करू शकता. आम्ही कधीच कुठल्याच पोरीसोबत लग्न करणार नाही म्हणजे नाही. आणि आता हा विषय इथेच बंद झालाय. आता
सुशीलाबाई वैतागतायत, युवराज निघून गेलाय. आता धनंजय म्हणतो, अहो आईसाहेब नका काळजी करू. सुशीलाबाई म्हणतात, कशी समजूत घालायची पण या पोराची. धनंजय म्हणतो, अहो आईसाहेब त्यांच्या भेटीगाठी तर वाढू द्या, मग होईल करेक्ट नियोजन, परफेक्ट कार्यक्रम. धनंजयच्या भाषेत. तर आता इकडे सपकाळ साहेब त्या मितालीला समजावून सांगतायत. ती मिताली म्हणते, मला नाही आवडत तो युवराज, मला नाही भेटायचंय त्याला. मला ना तो ॲरोगंट आणि माजोरडा माणूस वाटतो. काय त्याची भाषा, काय ते कपडे, मला तो अजिबात नाही आवडत. सपकाळ साहेब म्हणतात, अगं मिताली तू US वरनं शिकून आली आहेस आणि तो इथे आडगावात राहतो, म्हणजे त्याचं पूर्ण जन्म इथेच गेलाय. आता तो थोडा रांगडा तुला वाटणारच, त्याच्या भाषेवर जाऊ नकोस. तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. मी त्याला जवळून पाहिलंय. तळागाळातल्या लोकांचे अश्रू बघितले ना की त्याचं मन हेलावून जातं ग. अगं माणूस म्हणून तो खूप मोठा आहे. तो आडगावात राहतो म्हणून त्याला कमी लेखू नकोस. शिक्षण खूप झालंय त्याचं. हां, आता शिक्षण असं खूप झालं म्हटल्यावर ॲटिट्यूड आणि पेहराव तुमच्यासारख्या लोकांचा बदलतो, पण त्याचं तसं नाही आहे. तो इतका शिकून सुद्धा इथल्या मातीशी घट्ट रुजलेला आहे. हे बघ, तो जसा आहे ना अगदी तसा वागतो. तो ना अगदी सच्चा माणूस आहे. मिताली म्हणते, बस डॅड तुमच्यासाठी असेल तो, पण तुम्ही मला काय इन्सिस्ट करताय? माझी चॉईस वेगळी नाही असू शकत का? मितालीची आई म्हणते, असू शकते ना, पण काय आहे ना, आम्ही तुमच्या दोघांच्या लग्नाचा विचार करतोय, हे तुला स्पष्टच सांगतोय आम्ही. आता मितालीला जरा आश्चर्य वाटतंय, पण आता इकडे पिंकी मात्र विचार करते, ही तर माझ्याबद्दल नाइंसाफी आहे. मी माझ्या धनींच्या जवळ जाते आणि हे सपकाळ साहेब स्वतःच्या पोरीची सेटिंग लावायला निघालेत. आपलं आधीचं नातं इसरलात का? तुमची मानसकन्या आहे ना मी. मानसकन्या म्हणून डोक्यावर चढवलं होतं तुम्ही मला, आणि त्याच मानसकन्येचा संसार मोडायला निघालात का तुम्ही? वा रे वा, राजकारण. तुम्ही पण पक्के राजकारणी निघालात हा सपकाळ साहेब. या राजकारणात रक्ताची नाती कमकुवत पडतात, तर मानलेल्या नात्याचं काय म्हणा. पण या पिंकीसाठी नाती म्हणजे जीव की प्राण आहे, आणि माझ्या धनींचं नातं म्हणजे 7 जन्माचं नातं. ते असं मोडू देणार नाही मी. आता ती विचार करायला लागते, पिंकी युवराज धोंडे पाटील कुछ तो करना पडेगा. काहीतरी करून ना यांचं लग्न मोडायला पाहिजे. आता पिंकी विचार करायला लागली आणि देवाला म्हणते, वा रे ऊपर वाले, इस नाचीज की हालत देखो, कुछ तो दया करो, मेरे धनी के लिए कुछ भी. मितालीची आई तिला विचारते, तुझ्या मनात दुसरा कोणी मुलगा आहे का? तुला कोणी आवडतं का? मिताली म्हणते, नाही तसं काही नाहीये. आता त्या म्हणतात, मग युवराजमध्ये काय कमी आहे मिताली? अगं धोंडे पाटील घराणं प्रतिष्ठित घराणं आहे, आणि त्यांचं सरकारवाडा बघ एकदा. अगं वाडा कसला, महाल आहे तो महाल. यांचं घर पण काही वाईट नाहीये बाय द वे. असो, पण त्या आता पुढे म्हणतात, त्यांच्याकडे बघ गडगंज श्रीमंत आहेत ते, आणि ते युवराजचे वडील म्हणजे गजराज धोंडे पाटील, ते आमदार आहेत आमदार. अगं आमदार म्हटल्यावर सत्ता आणि पैसा दोन्ही आलंच की. सपकाळ म्हणतात, तो माणूस ना अजिबात मला आवडत नाही. तो स्वार्थी आहे एक नंबरचा. त्याची गरज आहे ना म्हणून माझ्या पुढे करतोय. मिताली तुझी स्वप्न साकार करायला वाटेल ती मदत करेल तो आता. मिताली म्हणते, डॅड तुम्ही राजकारण करताय म्हणून मी लग्न करायचं का? सपकाळ म्हणतात, नाही बाळा, फक्त राजकारणासाठी नाही म्हणते मी तुला. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे युवराज आहे. अगं मिताली खरंच खूप निर्मळ मनाचा माणूस आहे तो. एकदा प्रेम करायला लागला ना की तो अगदी बेछूट प्रेम करतो. त्याच्या बाबतीत जरा ट्रॅजेडी घडली आहे ग, त्याची बायको गेली आहे, आणि या क्षणी खऱ्या अर्थाने त्याला आधाराची गरज आहे. म्हणजे तुला कळतंय ना मी काय म्हणतोय ते? मिताली म्हणते, हो डॅड मला कळतंय, माझ्या लक्षात येतंय, पण ह्यासाठी मी लग्न करून या आडगावात का सेटल व्हायचं? आता ते म्हणतात, सपकाळ साहेब अगं त्याची काही गरज नाहीये, तू लग्न करेपर्यंत थांब, मग नंतर मुंबई पुणे कुठेही शिफ्ट हो ना, तिकडे सेटल व्हा, तुमचं हॉटेल काढा. तुझंही स्वप्नच होतं ना. पण हे विसरलेत का सपकाळ साहेब? युवराज काही आडगाव सोडणार नाही कधी. मिताली म्हणते, डॅड तुमचा प्रस्ताव काही चुकीचा नाहीये. खरं तर तो युवराज मला खूप हँडसम वाटतो दिसायला. आता इकडे पिंकी मनाशीच बडबड करते, माझे धनी म्हणजे हँडसम पर्सनॅलिटी आहे. मितालीच काय, कोणती बी पोरगी अशी फिदा होईल माझ्या धनींवर. पण काहीतरी करायला पाहिजे. या मितालीची नजर माझ्या धनीवर नाही पडली पाहिजे, माझे धनी नजरेत नाही आले पाहिजे. काय करू? आता पिंकीने एक आयडिया काढली आहे. त्या दोघांना जवळ नसेल येऊ द्यायचं, तर या दोघांचे भांडणं लावून देऊ आपण. पण त्यासाठी धनींची खूप बदनामी करायची तिच्या समोर, आणि ती भेटायला तयारच नाही झाली पाहिजे. पण ही आयडिया खूप बालिश वाटते नाही का प्रेक्षकांनो? पिंकी पुढे म्हणते, सॉरी धनी, मला आता तुमच्या बाबतीत जरा वाईट साईड सांगावं लागेल, गुस्ताखी माफ धनी. पण आता इकडे ही मिताली तयार झाली आहे युवराजला भेटायला, आणि ती म्हणते, डॅड मी विचार करेल, पण सगळ्यात पहिले मी त्या युवराजला भेटेल, त्याच्याशी बोलेल,
आणि मग माझा निर्णय देईल. तेव्हा सबका साहेब खुश होतात आणि म्हणतात काहीच हरकत नाही आहे, नो प्रॉब्लेम. धोंडे पाटलांना कळवतो सरकारवाड्यावर आम्ही भेट द्यायला येतोय म्हणून. इकडे डॉल्बी आणि युवराज दोघांचे भांडणं चालू आहे. युवराज त्याला स्विमिंग पूलमध्ये पाडत असतो आणि म्हणतो असतो काय रे हेल्मेटवाली आवडली का तुला. डॉल्बी म्हणतो अरे दादा मी पडीन ना पाण्यात, असं काय करतो, लई थंड लागतं रे. आमच्या बायकोसारखी दिसली काय रे तुला, हेल्मेटवाली आवडली म्हणतो का. डॉल्बी म्हणतो सोड ना रे दादा, तुला पण आवडली ना रे ती. अय दादा खरं खरं सांग, हे पाय मनापासून सांग. तिला बघून तुला बी पिंकी वहिनीचाच भास झाला होता ना. कारभारीन म्हणून पळत होता तू तिच्या मागं. युवराज म्हणतो तुला काय माहिती रे, आणि युवराजला आठवतं सगळं. डॉल्बी म्हणतो बोल ना आता का बरं शांत बसलाय, सांग खरं खरं सांग, तुला ती पिंकी वहिनीसारखी वाटली. युवराज पुन्हा त्याची मान धरतो. डॉल्बी म्हणतो खरं खरं सांग दादा, तुझ्या काळजात कालवा झाली की नाही तिला बघून. दादा तुला वहिनीची शपथ हा, बैस बरं तू माझ्याजवळ. डॉल्बी म्हणतो दादा तू बस इथे आणि मला खरं खरं सांग, खरंच झालं ना तुझ्यासोबत हे. आता युवराज म्हणतो हो रे डॉल्ब्या, का असं कळत नाहीये, आम्ही त्यांच्या मागं गेलो होतो पण असं वाटतंय आमचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आम्हाला वाटलं त्या आमच्या कारभारीने त्या परत आल्या पण त्यांचा चेहरा वेगळा होता रे. डॉल्बी म्हणतो माझं मन मला सांगतंय दादा त्या नक्की आपल्या पिंकी वहिनीचे, आणि असं नको म्हणू रे, समधी स्वप्न खरी होत नाहीत. आणि देवी आईच्या पूजेच्याच दिवशी कशी काय दिसली तुला ती. देवी आईच्याच मनात तर नसेल ना की पिंकी वहिनी परत यावी आणि तुझं स्वप्न पूर्ण व्हावं. युवराज म्हणतो ए डॉल्ब्या नको रे खोट्या आशा लावू आम्हाला. हे बघ मला पण वाटतं त्यांनी परत यावं, पण आता सगळ्या आशा संपल्या रे, त्या परत यायची आशा संपत चालली रे डॉल्ब्या, नको आम्हाला आशा दाखवू. डॉल्बी म्हणतो नाही हा माझा दादा नाहीये. हे बघ तुला वाटतं ना पिंकी वहिनी परत येणार, म्हणजे ते येणार बघ. दादा तू हिम्मत नाही हरायची, पिंकी वहिनी नेहमी काय म्हणायच्या. युवराज म्हणतो होपची तो ब्लास्ट नाही होऊ द्यायची. डॉल्बीच्या डोळ्यात पाणी आलंय. तो म्हणतोय दादा मला बी लई आठवण येते रे त्यांची, तुझ्याजवळ मी आज तुझ्याशी बसून बोलतोय ना ते फक्त पिंकी वहिनीमुळेच रे. ए दादा त्या परत यायला हव्या रे. आता त्याच्या डोळ्यात पाणी आलंय, तो रडायला लागतो. युवराज म्हणतो ए डॉल्ब्या तूच आत्ता म्हटला ना की तुझ्या वहिनी परत आल्या पाहिजे, आपण होपची तो ब्लास्ट नाही होऊ द्यायची. डॉल्बी म्हणतो दादा मला काय वाटतं माहितीये का, आपली पिंकी वहिनी ना एक नंबरच्या जुगाडू आहेत, त्या परत येण्यासाठी काही जुगाड करायला तर गुंतल्या नसतील ना. युवराज म्हणतो हो रे नक्कीच काहीतरी करत असणार आहे त्या. आणि प्रेक्षकांनो त्यांनी इथे हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की पिंकीने ठरवलंय फायनली युवराज समोर जायचं आणि सगळं कन्फेस करायचंय, म्हणून ती मिताली बरोबर सरकारवाड्यात पोहोचली आहे. आणि सुशीलाबाईंना म्हणतीये काय मग बुडबी सासूबाई कशी वाटली तुमची दुल्हनिया. आणि युवराज तिच्याकडे बघतच राहतो. आता ह्या दोघांना प्रत्येक क्षणोक्षणी एकमेकांची म्हणजे काय म्हणतात एकमेकांच्या हालचालीवरनं जाणवणार आहे प्रेक्षकांनो की ही पिंकीचे. पण ही पिंकी पण काय युवराजचा अंत घेते प्रेक्षकांना, सांगून टाकायचं ना बाबा मी तुझीच बायको आहे. मग आता तो दुसरं लग्न केलं त्यांनी तर मग उगाच हिला प्रॉब्लेम कशाला. असो एक गमतीचा भाग आहे. पण आता बापूसाहेबांना डाऊट आलाय वुडबी सासूबाई का म्हणतीये ही बाई. तर आता बघूयात प्रेक्षकांनो या दोघांना कशी जाणीव होईल की म्हणजे युवराजला कसं कळेल ही पिंकी आहे आणि पिंकी त्याला कसं कन्व्हिन्स करून देईल की ती पिंकी आहे. बापरे माझ्या डोक्याचा नक्की भुगा होणार आहे. पिंकी आहे हे युवराजला कसं पटवून द्यायचं. असो प्रेक्षकांनो कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. पण प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठरलं तर मग थोड्याच वेळात. धन्यवाद.